गाडीमध्ये हे सापडलं. मला तुम्हाला अरेस्ट करावंच लागेल. आपण साहेब माझा काही संबंधच नाही. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. हर्षवर्धन भोसला काही सुधारायचा नाही. मला जरा तुमची मदत हवी आहे. शार्दूल मॉलमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यात तुमचाच हात आहे असं म्हणून पोलीस त्यांना घेऊन गेले. तुम्हाला इनोसंट प्रूव्ह करण्यासाठी मला हे सिद्ध करावं लागेल की त्यावेळी तुम्ही चंद्रपुरात नव्हतात. आधी नाश्ता केलास? नाही. नाही. सुशीलाबाई, सुशीलाबाई, तुम्ही नाश्ता नाही दिला अजून आधीला? हा म्हणजे देणारच होते मी आत्ता. त्याला औषधं घ्यायची असतात. वेळच्या वेळी नाश्ता द्यायचा. हं? बरं आता देन हा वेळेवर. वहिनी, दादाची काही खबर? अजून काय नाही कळलं. म्हणजे मी पोलीस स्टेशनला निघालीच आहे डबा घेऊन. कळेल काय ते. खरंच हे सगळं असं का होतंय? आपण कुणाचं काय वाईट केलंय म्हणून हे दिवस दिसत आहेत आपल्याला. ताई, देवाचा नक्की कोप झालाय. तुमचा एखादा नवस तर राहिला नाही फेडायचा? नवस? हो, बोललेला नवस फेडला नाही ना तर देवाचा कोप होतो म्हणतात. अहो पण आम्ही तर आत्ताच देवीला जाऊन आलो होतो. तुम्ही ना नसत्या शंका कुशंका काढू नका. तुम्ही आधीला नाश्ता द्या. बरं. वहिनी, त्या म्हणतात त्याप्रमाणे खरं असेल तर? कारण बघ ना, म्हणजे आपल्या घरात एकामागून एक संकट येतात. हर्षदा गेली, दादावरती आता हे संकट ओढवलंय. हे सगळं का होतंय? देव आपली परीक्षा का बघतोय? बघू देत. देव परीक्षा बघतोय ना आधी. बघू देत परीक्षा. आपण हारायचं नाही. प्रत्येक संकटाला मागे टाकत आपण पुढे जायचं. कारण यालाच म्हणतात आयुष्य. आपण ते निर्भयपणे जगायचं, भेकडपणे नाही. आणि माझी खात्री आहे या घरात पुन्हा आनंद येईल, सुख येईल, समाधान येईल. खात्री आहे माझी. क्या? हाँ भाईजान, सच बोल रहा हूँ. भोसले को पुलिस ने पकड़ लिया है. एक बात, मला नाही असं वाटत. भोसले असं करू शकणार नाही. तो कसाही असला तरी एक चांगला बिझनेसमन आहे. तो असं नाही करू शकत. भाईजान, त्याचा रेकॉर्ड बघितला तर तो तसा करू शकतो. एक बात, या भाईजाननं जिंदगीमध्ये बरेच उतार चढाव बघितले. एका नजरेत मी माणसाला ओळखतो. भोसले कारस्थानी आहे, धूर्त आहे. पण तो असं दुसऱ्याच्या जीवाशी नाही खेळू शकत. काय धंद्यामध्ये एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी माणसं काही करतात. पण जी धंद्याशी प्रामाणिक असतात ना, ती उसूल तोडून वागत नाहीत. अरे भोसले, उसूल का पक्का आहे. पण भाईजान, सारं जग तर त्यांच्या विरोधात आहे. आणि तुम्ही? मी त्याच्या बाजून आहे. हाच तर फरक आहे आम आदमीत आणि माझ्यात. इक्बाल, मी काय सांगतो ते ऐक.
जी भाईजान, काम झालंच म्हणून समजा. खुदा हाफिज. वरून सुभेदार बोलतोय साहेब. बोला सुभेदार साहेब. हर्षवर्धन भोसलेला हां, समजलं मला. हर्षवर्धन भोसलेला अटक झाली. पण पांढरे साहेब त्यांनी असं का केलं? म्हणजे माझी त्याची काहीच दुश्मनी नाहीये. उलट मी त्याला स्वतःहून फोन केला होता. तुमच्या मॉलचं काम माझ्याकडे आलंय, ते मला तुमची मदत हवी आहे म्हणून. मदत? आणि भोसले? अहो, काही लोक ना विघ्न संतोषी असतात. त्यांना दुसऱ्याला त्रास द्यायलाच आवडतो विनाकारण. आणि त्यांना त्रास झाला ना की ह्यांना आनंद होतो. त्याच्यापैकी हा कसला मदत करणार? दुसऱ्याचं वाईट कसं होईल ना तेच हा बघेल. पण पांढरे साहेब, मी काय वाईट केले त्याचं? अहो, असं काय करताय तुम्ही? त्याच्याकडून काम काढून घेतलं ना, ह्याच्या पोटात दुखलं असेल. रामखोर, ह्याला ना फाशी व्हायला पाहिजे. पांढरे साहेब, काय बोलताय काय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी? हे पहा, मॉलचं नुकसान झालं ह्याच्यापेक्षा 2 लोकांचा जीव गेला ना ह्याचं वाईट वाटतंय मला. 10 लोकांच्या जीवावरती बेतलं असतं. दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा ह्याला अधिकार दिलाय कोणी? हा, स्फोट घडवतो म्हणजे काय? अहो, त्याच्यापेक्षा अतिरेकी परवडले. आपल्याला निदान माहिती तरी असते की ते अतिरेकी आहेत म्हणून. पण हा माणसाच्या वेशात फिरणारा राक्षस आहे, राक्षस. ह्यांनी घरच्या लोकांना दगा दिला. ज्यांनी ह्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांचा विश्वासघात केला. काय नाही, याला सोडणार नाही मी. बरोबर जेलमध्ये अडकवतो की नाही बघा. पण तुम्हाला खात्री आहे की हे सगळं त्यानेच केलंय? अहो, तोच हे करू शकतो. ठीक आहे, त्यांनी जे काही केलंय ते केलंय. आता मी काय करतो ते बघा तुम्ही. एनिवे, जाऊ दे तो विषय. सुभेदार साहेब, एक लक्षात घ्या, आपण इन्शुरन्स केलेलं आहे, त्यामुळे मॉलच्या बाबतीत तुम्हाला फारसं नुकसान सोसावं लागणार नाही. हां, ते माहिती आहे मला. ठीक आहे, मी नंतर फोन करतो तुम्हाला. बरं, ठीक आहे. ओके. कसला विचार करताय बाबा? न्याय बॉम्बस्फोट प्रकरण घडल्यापासून मला त्या बिचाऱ्या आसावरची फार काळजी वाटते. त्या पोरीनं तिच्या नवऱ्याच्या चुकांची शिक्षा किती काळ भोगायची? जोपर्यंत तिचा तिच्या नवऱ्यावर अनाठाई विश्वास आहे ना, तोपर्यंत. पण आपण सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवलाच की नाही? पण तेही तिच्याच सांगण्यावरून ना बाबा. मी आणि राजाराम काका तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की हर्षवर्धन भोसलेवर विश्वास ठेवू नका, पण तुम्ही नाही ऐकलत आमचं. नाही, बरोबरच आहे, चुकलंच माझं ते. नेहा, तुझ्या काकाला मी माझ्या सख्ख्या भावापेक्षाही जवळचा मानतो. सावरी त्याचीच मुलगी, म्हणजे ती मला मुलीसारखीच ना. आणि कुठला बाप आपल्या मुलीच्या सुखाच्या आडी येईल? तिने एवढी मदतीची याचना केली असताना मी तिला कसं काही नाही म्हणू? तिची तरी बिचारीची काय चूक? प्रत्येक बायकोला वाटत असतं आपला नवरा सुधारावा, त्यानं आपल्या कामामध्ये प्रगती करावी. अगदी तो कसा का असेना, तिनं त्याला सुधारण्याचा पदोपदी प्रयत्न केला, पण हा सुधरत नाही, त्याला ती तरी काय करणार? नाही बाबा, ते म्हणतात ना, कारलं कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच असतं. तसंच हर्षवर्धन भोसलेंचा स्वभाव आहे. आपण कितीही प्रयत्न केला ना तरी तो नाही बदलू शकणार. तो आहे तसाच राहणार. हॅलो सावरे, बाबा बोलतोय बेटा. हॅलो बाबा, मी मला कळलंय सगळं. पण बाबा, त्यांनी काहीच नाही केलं. ते खरंच निर्दोष आहेत. त्यांना या सगळ्यामध्ये फसवण्यात आलंय बाबा. हो बेटा, हर्षवर्धन रावांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते असलं कृत्य कधीच करणार नाहीत. नक्कीच कोणीतरी त्यांना फसवलंय. त्यांची सुटका लवकरात लवकर होईल, खात्री आहे मला. काळजी करू नकोस बेटा. आणि तूही त्यासाठी प्रयत्न करते आहेसच ना? हो बाबा, मी सचिन रावांना सांगितलंय, ते बेलसाठी प्रयत्न करतायत.
त्यांना बेल मिळेल आणि ते लवकर घरी परत येतील. खात्री आहे मला. काळजी करू नकोस बेटा. बरं सावरे, मी फोन अशासाठी केला होता, आपली अंतरा सध्या तुझ्याकडेच राहते. कसं आहे, आदित्यची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. शिवाय तुमच्याकडे बरीच टेन्शन्स चालू आहेत. मग अंतरा तिथे असताना तुझं लक्ष सतत तिच्याकडे जाईल. तुम्हाला काय म्हणायचं बाबा? अंतराचं काय मला ओझं होणार आहे का? ती बहीण आहे माझी. नाही बेटा, असं माझं म्हणणं नाहीये. ती ओझं आहे तुला असं मी अजिबात म्हणत नाहीये. पण लक्षात घे बेटा, अंतरा तिथे असताना तिला काही आठवतंय का आठवत नाहीये याचं एक टेन्शन आणखीन तुला सतत जाणवत राहील. तुला त्याची काळजी वाटत राहील. म्हणून मी काय म्हणतोय, सध्या तू फक्त हर्षवर्धन रावांच्या सुटकेकडे लक्ष दे. शिवाय आदित्यकडे लक्ष दे. अंतराला मी आष्टीला बोलावून घेतो. उमा तिला घ्यायला येईल तिकडे. अहो पण सावरे, हट्टीपणा करू नकोस बेटा. काही गोष्टींचा फार विचार करायचा नसतो माणसाने. मी सांगतोय तेवढं ऐक. आणि सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस. ठीक आहे? बरं. मग ठेवू फोन. आदी 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 काय काय वहिनी? मी हा डबा घेऊन जरा पोलीस स्टेशनला जाऊन येते. मी येऊ का? नाही नको, जाईन मी. हॅलो. नमस्कार ताई, गुरुजी बोलतोय. हां बोला गुरुजी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलीकडच्यांशी मी बोललोय. ते तयार आहेत भेटायला, पण त्यानंतर आपलं काहीच बोलणं झालं नाही, म्हणून मी फोन केला. हो म्हणजे काय गुरुजी, सध्या ते जमणार नाही. म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आमच्या घरी. हो माहिती आहे मला, पेपरात वाचलंय मी. पण गुरुजी त्यात ह्यांचा काहीही दोष नाहीये. त्यांना नाहक डोवलं गेलं या प्रकरणात. मलाही तसंच वाटतंय ताई. एवढ्या चांगल्या माणसाच्या हातून असं काही होणं शक्यच नाही. मला तर वाटतंय त्यांच्यावर कसलं तरी गंडांतर आलंय. तुम्ही एक काम करा, रोज सकाळी गीतेचा 21वा अध्याय वाचा आणि श्रीकृष्णाला फूल आणि तुळशीचं पान व्हा. त्यांच्यावरचं अरिष्ट नक्कीच दूर होईल. हो हो, मी नक्की करेन. बरं मग मुलीकडच्यांना काय सांगू? त्यांना म्हणावं की आत्ता सध्या तरी काही नको भेटायला, पण घरचं सगळं सुरळीत झालं की भेटूया म्हणावं. हां ठीक आहे, मी तसं सांगतो. बरं ठेवू फोन? हो चालेल. चल येते. मुकाट्याने सगळं खरं सांगा. ते डायनामाइट तुमच्याकडे आले कसे? माहित नाही. अच्छा, मग ते तुमच्याकडेच आले कुठून? ठाऊक नाही. माहीत नाही, ठाऊक नाही, काय चालवलंय काय तुम्ही? तुम्ही एका चांगल्या घराण्यातल्या आहात, प्रतिष्ठित आहात, म्हणून मी तुमच्याशी सभ्यपणाने बोलतोय. पण जर तुम्ही असंच वागत राहिलात तर मला मात्र माझा सभ्यपणा सोडून वागावं लागेल. समजलं? तुम्ही काय हवं ते करा. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. यावर मला काही माहीत नाही. साहेब असा नाही मानायचा. 3rd डिग्री द्या त्याला. काय बोलला? 3rd डिग्री? तुम्हाला काय वाटलं तुम्ही हवं ते कराल आणि मी ऐकून घेईन? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? हर्षवर्धन भोसले. हर्षवर्धन भोसले आहे मी. अंगाला हात लावून बघा, मग बघा काय करतो ते. आत्ता आमचे हात बांधलेले आहे. एकदा तुम्हाला रिमांड मिळू दे, मग बघा कसं वागतो तुमच्याशी ते. चला हवालदार.
हॅलो. हॅलो डी एस पी साहेब, मी ॲडव्होकेट सचिन म्हात्रे बोलतो आहे. हर्षवर्धन भोसलेंनी मला तुमचा नंबर दिला होता. हां, बोला बोला म्हात्रे साहेब. नाही काय नाही, तुम्ही बातमी वाचली असेलच. हो, वाचली. हां, तर त्या संदर्भात हर्षवर्धन भोसलेंना तुमच्याशी बोलायचं होतं. मी पोलीस स्टेशनला जाऊन बोलतो त्याच्याशी. नाही, तुम्ही त्यांना भेटाच, पण त्याआधी मला तुम्हाला एकदा भेटायचं होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, भेटूया आपण. फक्त कुठे आणि किती वाजता ते मी तुम्हाला फोन करून कळवतो. हां, ठीक आहे, चालेल. बरं, ठेवू फोन. ओके. इन्स्पेक्टर साहेब, बोला. मला हर्षवर्धन भोसलेंना भेटायचं होतं. कशाला? मी त्यांच्यासाठी डबा घेऊन आले. ठीक आहे. हवालदार, डबा चेक करा. अहो, पण याच्यामध्ये खाण्याच्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा तो चेक करावाच लागेल, प्रोसिजरचा भाग. अहो पण हे बघा मॅडम, कायद्याच्या मध्ये बोलू नका. प्लीज कोऑपरेट. डबा काढा तो बाहेर. काही नाही साहेब. ठीक आहे. हर्षवर्धन भोसलेंकडे घेऊन जा त्यांना. बघते. अहो, तू इथे का आलीस? मी तुमच्यासाठी डबा घेऊन आले होते. असं तुला माहिती ना की अशा ठिकाणी तू आलेलं मला आवडत नाही. हो, पण नाही, तू जा इथनं ताबडतोब. तुम्ही जेवून घ्या, मग मी मला नकोय. 2 घास. असं बरी तू इथून जा ताबडतोब. असं बरी प्लीज माझा ऐक, प्लीज. तू इथून जा ताबडतोब. असं तू इथे? हा, यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. हो, असे. पण मग लगेच निघालीस? हो, झालंय माझं काम. येते मी. आसावरी अशी ते मी तिला इथे थांबू दिलं नाही म्हणून नाराज होऊन गेली. पण ती तुमच्या काळजीपोटी आली होती. तेच तर नकोय मला सचिनराव, तेच तर नकोय. हे बघा, माझ्यावर आलेल्या संकटाचा सामना मी अगदी धीराने करू शकतो, पण आसावरीच्या चेहऱ्यावर जेव्हा माझ्याविषयीचे चिंतेचे काळजीचे भाव दिसतात ना, तेव्हा धीर खचून जातो माझा. मी दुःखाचे किती घाव झेलू शकतो, पण जेव्हा तिच्या डोळ्यात मला दुःख दिसतं ना, तेव्हा ते सहन नाही होत मला सचिनराव. म्हणून मी तिला परत पाठवलं, थांबून दिलं नाही. आजवर मला असं वाटायचं की आसावरीचंच तुमच्यावर पराकाठीचं प्रेम आहे, पण आज कळलं की तुमचंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे.